साजनी तो हा विठ्ठल
Hare
रूप पाहता लोचने काळ रूप बोला बोला हे रूप पाहता लोचने बोला सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा झाले हो तो हा विठ्ठल माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल सुकृताची जोडी बोला बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा नावे झाले आवाडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर पावर तुमा देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर पावर तुमा देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी तो हा माधव बरवा
विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा टाळ टाळ जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हा जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया वैकुंठी तो आईसे नाही कवळ काही कायाचे कवळ वैकुंठी तो आईसे नाही ताळकरी कवळ काही कार्याचे कवळ काही कार्याचे सुखे सुखे घालो सुखे घालो हुंबरी सुखे घालो हुंबरी काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही वाळवंट बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम मने वाळवंट बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट वाळवंट बरवे नीट आईसे नाही कवळ काही कार्याचे कवळ काही कार्याचे आईसे नाही कवळ काही कार्याचे कवळ काही कार्याचे कवळ काही कार्याचे टाळी वाजवा टाळकरी
आ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव विठ्ठल 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 बोला कुंडली गवरदा हरी श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान उमापति महादेव राजा रामचंद्र भगवान सद्गुरु श्री विठ्ठल महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उपरोनिया पुढती काला खाऊ दही भात वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी तुका मने वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल विठ्ठल
पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरण ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आत्मरूप गणेशु स्मरण केल्या होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता कायमा जीवानी माडील संतांसी रंजो चित्तासे आपोलिया सेवेला की सेवा बजालो सेवेला की सेवा बजालो सेवेला की सेवा बजालो सेवेला की सेवा बजालो बोलचाला करो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या परिपाठातील काला प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला विठ्ठल विठ्ठल परमपूज्य वैकुंठवासी
आपल्या सर्वांचा सांग परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ विठ्ठल महाराज सांडोळकर बाबा यांच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यतिथीच्या निमित्ताने गेली 15 वर्षापासून आपल्या महाराजांच्या दरबारामध्ये अखंड नाम सप्ताह संपन्न होत आहे। हे परमपूज्य गुरुवर्य महाराजांच्या या सत्याचं समाधी सोहळ्याचे 15 वर्ष आहे आणि या पुण्यतिथीपासून समाधी सोहळ्याचा शेवटचा आपला हा दिवस आहे, तो काल्याचा प्रसंग आहे। काल गुरुवर्य बाबांचा समाधी सोहळा ज्यावेळेस संपन्न होत होता, अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागत होत्या। कारण तुम्ही आलेले सर्व हे बाबांचे लाडके 4 राज्यातून, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तेलंगणातून, सर्व परिसरातून आलेले बाबावर नितांत प्रेम, नितांत श्रद्धा, नितांत भाव तुमचं पाहून, तुमचं प्रेम पाहून, तुमचा आदर पाहून, तुमचा सत्कार पाहून, तुमचं बाबावरचं माझ्यावरचं प्रेम पाहून अक्षरशः मी अंतकरणातून भारावून गेलो आहे, आज लक्षात ठेवा। एवढं बाबावरती प्रेम, एवढं बाबावरती श्रद्धा, बाबावरती मला कमाल वाटते महाराजांची की आयुष्यभरामध्ये महाराजांनी किती लोकांचा संपर्क साधला असेल, किती लाखो लोकांचं महाराजांनी कल्याण केले असतील। 4 राज्यामध्ये महाराजांचा हा शिष्यमंडळ भक्त परिवार महाराजांनी निर्माण केला आणि दरवर्षी या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित असतात। पण ज्या दिवशी समाधी सोहळ्या गुलालाचं कीर्तन झालं, आजचा हा काल्याचा दिवस उजडला। तुम्ही आज जिकडे तिकडे घराकडे जातात तुमच्या, मला मात्र आता करमत नाही। इतकं प्रेम, इतकी श्रद्धा, तुमचा भाव, तुमची निष्ठा, अंतःकरण श्रद्धा सांगतो, कितीही तुमचं वर्णन केलं, कितीही तुमचं कौतुक केलं तर माझ्यासारख्या पामरान होणार नाही। लक्षात ठेवा, एकच करतो, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून प्रणाम। तुमच्या सर्व तुमच्या मला पाहून शतशः वंदन करतो। सर्वांचं आलेल्या 4 राज्यातून शिष्यमंडळाचं, भाविक भक्ताचं सर्वांचं वंदन करून आपल्या काल्याच्या कीर्तनात तर बराचसा वेळ होतोय। लांबून लांबून आलेली शिष्यमंडळ आहेत, मला तर बोलण्याकरता काही सुचतच नाही। तुम्हाला सर्वाला पाहून, तुमचं प्रेम बघून, तुमची श्रद्धा बघून, चेहरे पाहून, तुमचा भाव पाहून, तुमच्या अंतःकरणातली श्रद्धा पाहून मला शब्द सुचत नाहीत। काय वर्णो आता न पुरे हे वाणी, एकच करतो मस्तक चरणी ठेवी तसे विठ्ठल विठ्ठल। बघा, महाराज जर भेटले नसते, बाबा जर आपल्याला भेटले नसते, विठ्ठल महाराज जर आपल्याला भेटले नसते, बाबांचं दर्शन जर आपल्या तुमच्या माझ्या जीवनात भेटलं नसतं, किती लाखो समाज कुण्या कुण्या गावातून, कोण्या कोण्या जातीतून, कोण्या कोण्या पंथीतून, कोण्या गल्लीतून, कोण्या गावातून, एवढ्याला तुम्हाला आम्हाला सर्वांना जर एकत्रित जर केलं असेल, फक्त सद्गुरू विठ्ठल महाराजांनी जवळ केलं। एका महाराजामुळं,
एका सद्गुरूमुळं, एका विठ्ठल महाराजामुळं, एका गुरुमुळं एवढ्या सर्वाला तुम्हा मला एकत्रित करण्याचं काम त्या श्रीगुरूनं केलंय, त्या सद्गुरूनं केलंय. म्हणून महाराज सांगतात, काय त्या महाराजांचं वर्णन करू, काय सांगू आता, काय सांगू आता. एकेरी म्हणा म्हणून जेवढे जेवढे बाबाचे शिष्य आहेत ना 4 राज्यामध्ये, जेवढे जेवढे सद्गुरू विठ्ठल महाराजांचे शिष्य आहेत, इतके भाग्यवान आहेत, इतके भाग्यवान आहेत. तुमच्यासारखा भाग्यवान या जगातच कोणी नाही, लक्षात ठेवा. इतके भाग्यवान तुम्ही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. काही गुरुचं नाव वेगळं असतं, काही देवाचं नाव वेगळं असतं. काहीच्या गुरुचं नाव वेगळं असतं, काहीच्या नाव वेगळं असते. देवाचं नाव एकटा आहे, पण गुरुचे नाव अलग अलग आहेत. लक्षात ठेवा. देवाचं नाव एक, विठ्ठल एक आहे, पण प्रत्येकाच्या गुरुचे नाव अलग अलग आहेत. पण सांडोळकर विठ्ठल महाराजांच्या शिष्याचं इतकं भाग्य आहे, त्यांच्या देवाचं बी नाव विठ्ठल आहे. आपण चिरे आपण चिदेव आपल्या देवाचं नाव काय? आपल्या देवाचं नाव विठ्ठल आणि आपल्या गुरुचं नाव विठ्ठल. अरे किती भाग्य आहे आपलं. माझ्या देवाचं नाव बी विठ्ठल आहे आणि माझ्या गुरुचं बी नाव विठ्ठल विठ्ठल आहे. सांगू तुम्हाला, विठ्ठल महाराज साक्षात विठ्ठल, साक्षात पांडुरंग, साक्षात विष्णूचा अवतार. पण तुमच्या माझ्यासाठी विठ्ठल महाराजाच्या रूपानं त्याला यावं लागलं. लक्षात ठेवा. विठ्ठल महाराजाच्या रूपानं. विठ्ठल महाराज, विठ्ठल महाराज म्हणजे काय तुझं सांगतो तुम्हाला. तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही, तुम्हाला कुठं जायची गरज नाही, काही नाही. पंढरपूर इथंच निर्माण केलंय. हेच पंढरपूर आहे, हेच पंढरपूर आहे. म्हणून ही मराठवाड्याची पंढरी, थोर MIDC नगरी, उभा पांडुरंग विटेवरी, वाट पाहे भक्तांची. बाबाने हे प्रति पंढरपूर तुमच्या आमच्यासाठी उभा केले. आणि वैकुंठ 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 काय म्हणतात? स्वर्ग स्वर्ग कोणता सांगू तुम्हाला. हेच वैकुंठ आहे. वैकुंठ हेच महाराजांचा दरबार वैकुंठ आहे. स्वर्ग म्हणजे काय? हेच स्वर्ग आहे, हेच वैकुंठ आहे, हेच पंढरपूर आहे. याच्याशिवाय दुसरं पंढरपूर नाही, याच्याशिवाय दुसरं वैकुंठ नाही, याच्याशिवाय दुसरा कोणता स्वर्ग नाही. वैकुंठ पाहायचा असेल, पंढरपूरला जायचं असेल, आणि जो स्वर्ग जे पाहायचा असेल ना, जर स्वर्ग जर पाहायचा असेल, स्वर्ग ज्याला पाहायचा असेल त्याला पुढच्या वर्षी स्वर्ग पहा कसा आहे. स्वर्ग पुढच्या वर्षी काय माहित आहे का? काय सांगा बर. काय काय तपपूर्ती सोहळा. पुढच्या वर्षी काय येणार आहे बाबाच्या मंदिरावर? हेलिकॉप्टर. कोण कोण बसणार आहे हेलिकॉप्टर मध्ये? ज्याला ज्याला कुणाला हेलिकॉप्टर मध्ये बसायच्या, प्रत्येकाने एक एक हेलिकॉप्टर घेऊन या.
बसू. काय आनंदाचा बाजार आहे लक्षात ठेवा. काल आदरणीय नामदार आपले कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे साहेब काल आले होते. सुदर्शन भाऊ काल आले होते आणि त्यांना आशीर्वाद दिला होता. ते आमदारकीला थांबले होते. साहेब, या गादीचा चमत्कार आहे, महाराजांचा चमत्कार आहे. जो आलेला पहिल्या सुरू आमदार महाराजांनी आशीर्वाद दिल्या आमदार होतोय. आणि ज्याला महाराज स्वतः म्हणायचे तू ह्या बारला उभा टाकू नको, तुझं बरोबर दिसणार की नाही. आणि महाराजांचा शब्द नाकारून देखील गोविंदरावनी म्हणले काल, गोविंदराव केंद्रे बोलले काल, महाराजांनी मला उभा टाकू नको म्हणले होते. काल बोलले, ऐकलं नाही म्हणले मला. असं संजय बनसोडे साहेब इथं आले आणि त्यांना आशीर्वाद दिला. महाराज साहेब, एकच महाराजांचं वाक्य होतं, मोजक्या शब्दात महाराज बोलायचे. आशीर्वाद दिल्यानंतर एकच म्हणायचे, आशीर्वाद देतो पण जरा मागं फिरून बघ. मग तो शब्द संजय बनसोडे साहेबाला आमदारकीला थांबल्यानंतर इथं आले होते आणि मी त्यांना म्हणलो होतो, प्रशांती होता सोबत. 2-2, 3-3 तास आम्ही रात्री 1:30 वाजेपर्यंत बोलत होतो. बनसोडे साहेब, प्रशांत येते, आम्ही मटार. त्यांना एकच म्हटलं होतं, महाराजांचा चमत्कार आहे, महाराजांचा आशीर्वाद आहे, गादीची ताकद आहे, तुम्ही 100% यावरला आमदार होताल. आणि पहिल्या सुरू महाराजांच्या मठात आले आमदार झाले. आणि बोललेला शब्द, बोललेलं वचन, ते पाठीमागला जो मंडप आहे ना, पाठीमागला सभा मंडप, 40 लाख रुपये त्यांनी आपल्या या मंडपाच्या कामाकरता दिले. म्हणून त्यांचा काल सत्कार ठेवला. त्यांना आणलोय काल, बोललो त्यांना आणि त्यांच्या शब्द मुखातून गेला. मी त्यांना बोललो, साहेब पुढच्या वर्षी महाराजांचा तपपूर्ती सोहळ्याचा करायचा आहे, काही हरकत नाही महाराज, मला इथून ताकद भेटली आहे, मला इथून ऊर्जा मिळाली आहे, मला इथून शक्ती मिळाली आहे. काय तुम्हाला आर्थिक मदत लागेल, कुठलं पैशाची मदत लागेल, हेलिकॉप्टर असेल, कुठले शासनाचे असेल, काही असेल, कुठलीही सुविधा तुम्ही मागा, मला कुठल्याही क्षणामध्ये फोन करा, तुमच्यापाशी सर्व येऊन प्राप्त होईल. मग काल शब्द देऊन गेले. म्हणून पुढच्या वर्षी 1 जानेवारी 2025ला आपल्या गुरुचा तपपूर्ती सोहळा आहे. आणि तो तपपूर्ती सोहळा आपल्या सांडोकर विठ्ठल महाराजांच्या या लोणीच्या मठातल्या या दरबारातला सोहळा, मला वाटतंय पुढच्या वर्षी स्वर्गातले देव लोक एक 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 इथंच आधी येऊन बसतील वाटाले मला, स्वर्गातले देव. कारण का हे स्वर्गात सोहळा होणार नाही. आणि जर स्वर्गात सोहळा जर होत असता, ते कशाला म्हटले असते, बोला बोला, मृत्यू लोकी व्हावा. हा हा, बस बस, जमलं जाऊ द्या, झालं तेवढं. स्वर्गातलंच बोलायचं होतं की आपल्याला, पुढचं काय करायचं आहे. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. स्वर्गातले देव लोक मृत्यू लोकामध्ये येण्याची इच्छा अपेक्षा करतात. पुढच्या वर्षी 12वा तपपूर्ती सोहळा आहे. बाबाच्या या दरबारामध्ये, बाबाच्या मंडपामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भव्य दिव्य होणार आहे. आणि ज्ञानेश्वरी पारायणाला पुढच्या वर्षी 112 जोड्या बसायचा माझा संकल्प आहे. आता जाता जाता रजिस्टरला नोंद करून जावा, पुढच्या वर्षी नंबर लागेल होय भाऊ, है ना. 112 जोड्या बघा, 12 जोड्या आहेत का नाही, ते आहेत का. 112 जोड्या बसून इथं ज्ञानेश्वरी पारायण मोठा भव्य दिव्य करायचा आहे, मोठा सप्ताह करायचा आहे, तपपूर्ती सोहळा करायचा आहे. आणि करायचं हे भास्कर महाराज म्हणले, आणि भास्कर महाराज काही करू शकत नाही, हे तुम्ही करतात म्हणून होतंय, लक्षात ठेवा. माझं एकट्याचं याच्यामध्ये बिलकुल काही नाही, 0% नाही, 0. हे सर्व जे चालू आहे ना, आणि पुढे जे चाललंय, मागं जे चाललंय, आता आणि याच्या पुढे आहे ना, ह्या सर्व 4 राज्यातल्या शिष्यमंडळामुळे, 4 राज्यातल्या भावी भक्तामुळे हे सर्व चाललंय. माझ्यामुळे काही नाही. मज पामरा हे काय थोरपण, आपलं पायीची वाहन पायी बरी, आपला काही अधिकार नाही. करून घेणारे महाराज आहेत. आणि तुमच्या पाठीमागं बाबाचा आशीर्वाद आहे, बाबाची शक्ती आहे, बाबाची ताकद आहे.
पुढच्या वर्षी 16 होणार म्हणजे होणार. जाता जाता आता एकच करा, बाबाला जाता जाता, बाबाच्या दरबारातून जाता जाता एकच इच्छा करा, दादा पुढच्या वर्षी आम्हाला तपपूर्ती 16 तुमचा करायचा आहे, आमच्याकडून करून घ्या आणि आम्हाला शक्ती द्या, आम्हाला उदंड आयुष्य द्या, अशी इच्छा करून जा, अशी इच्छा करून जा. न जाणं उद्याचं काही सांगता येत नाही महाराज, लक्षात ठेवा. आणि एक सांगतो तुम्हाला, अंतःकरणातून देवाविषयी, गुरुविषयी, चांगल्या कार्याकाशी, चांगल्या कार्यापायी नेहमी शुभ संकल्प करत जावा. तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. शुभ संकल्प करत जावं, माणसाचे संकल्प शुभ असावं, मनाचे संकल्प पावेवेल. अरे 550 वर्षापासूनचा रुकलेला राम मंदिरचा प्रश्न आदरणीय आपल्या भारताचे प्राईम मिनिस्टर मोदी साहेब 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराची प्रतिष्ठापना होणार आहे. काय आनंदाचा दिवस आहे, काय भाग्य आहे, काय योग्य आहे. लक्षात ठेवा. मला काल्याचंही बोलायचं आहे, थोडंच बोलायचं आहे, पुढचंही बोलायचं आहे, सरळ बोलतो, थोडं 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 थोडं. म्हणून 22 जानेवारीला सर्वांनी आपल्या गावामध्ये आपले घर स्वच्छ करा, सडा टाका, रांगोळ्या टाका, गुढ्या उभ्या करा, तोरणं बांधा, हार बांधा, गावात कीर्तनाचा, भजनाचा, ध्वज पताकाचा, नामाचा गजर करा, अन्नदान करा, व घरावर गुढ्या उभा करा, भगवे पताके बांधा. आपला आता सध्या काळ आहे, रामराज्य आलंय. रामराज्य आहे, रामराज्य. लक्षात ठेवा. म्हणून सर्वांनी एकदा थाटामध्ये, एकदा उल्हासामध्ये भगवान रामचंद्र प्रभूचा जयघोष करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, राजा रामचंद्र भगवान की जय. श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. सद्गुरु विठ्ठल महाराज की, सद्गुरु विठ्ठल महाराज की. लागली मला भूक आता पोटात. म्हणून आजचा काल्याचा दिवस आहे, सप्त्याचा आजचा शेवट आहे, आज समाप्ती आहे. सांगताय जगद्गुरु तुकोबाराला विचारलं, महाराज काला झाला, सप्ताह केला, नाम्यत्न 16 झाला, एवढ्यावर तुम्ही थांबणार? गर्दी करू नका बाबा, गर्दी करू नका, शांत पद्धतीनं सर्व कार्यक्रम. व्यवस्थापक मंडळी, जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं, तुकाराम महाराज एवढाच सप्ताह करून, एवढंच कीर्तन करून, एवढाच काल्याचा अनुभव घेऊन, एवढाच काला संपर्क करून तुम्ही एवढ्यावर थांबणार का? जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, असं नाही. सद्गुरूच्या कृपेनं, गुरुवरे विठ्ठल महाराजांच्या कृपेनं, महाराजांचा 15वा पुण्यतिथी सोहळा सर्वांच्या आता सहकार्यानं, सर्वांच्या झाली इच्छा काम पार पडला. हा समाधी सोहळा, हा पुण्यतिथी उत्सव सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या एकोप्याने हा कार्यक्रम पार पडला. आणि याच्याही पेक्षा आम्ही पुढच्या वर्षी येऊ आणि भव्य तथा दिव्य असा सप्ताह करू. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात भगवान श्रीकृष्ण परमात्माचं चरित्र वर्णन करायचं.
जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे अमेरिका, चरित्र ते उच्चारावे केले देवे इंग्लंड, चरित्र ते उच्चारावे केले देवे फ्रान्स. असं आहे का? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये केलेलं चरित्राचं वर्णन करायचं आहे आणि कृष्णाचं चरित्र वर्णन करायचं आहे. आणि उद्या 22 जानेवारी रामचंद्र प्रभूचं प्राणप्रतिष्ठा आहे ना, त्या रामचंद्र प्रभूचं जीवनामध्ये काय करायचं आहे? हां, आचरणात आणायचं आहे. कृष्णाचं चरित्राचं वर्णन करा आणि रामाचं चरित्र आचरणात आणा. विठ्ठल थांबा थांबा. आता दोघांचं चरित्र सांगतो तुम्हाला, कृष्णाचंही चरित्र आणि रामाचंही चरित्र सांगतो. आता तुम्ही ओळखून घ्या. रामाचा जन्म कुठे झाला? बोलत चला फटफट फटफट. रामाचा जन्म अयोध्येत. कृष्णाचा जन्म द्वारकेत, मथुरेत झाला. रामाचा जन्म अयोध्येत, कृष्णाचा जन्म मथुरेत. रामाचा राजवाड्यात, कृष्णाचा बंदीखान्यात. रामाचा जन्म झाला पावसाळ्यात, कृष्णाचा जन्म झाला उन्हाळ्यात. नाही का? मला सांगा जावं चुकलं की. रामाचा उन्हाळ्यात, कृष्णाचा पावसाळ्यात. रामाचा दुपारच्या 12ला, कृष्णाचा रात्रीच्या 12ला. राम जन्माला आला तेव्हा कडक उन्हाळा, कृष्ण जन्माला आला तेव्हा पावसाळा. रामाच्या जन्माची तिथी नवमी, कृष्णाच्या जन्माची तिथी अष्टमी. एकाच्या नावामध्ये सरळ अक्षर आणि एकाच्या नावामध्ये जोड अक्षर आहे. रामाच्या नावामध्ये सरळ अक्षर आहेत आणि कृष्णाच्या नावामध्ये जोड अक्षर आहेत. एकाला एकच आई आहे, एकाला 2 आई आहेत. एकाला एकच आई आहे आणि एकाला 2 आई आहेत. कुणाला? कृष्णाला 2 आई आहे आणि रामाला 1. रामाच्या आईचं नाव कौसल्या, कृष्णाच्या आईचं नाव यशोदे आणि देवकी. चला, राम एक वचनी, कृष्ण अरे बापरे. राम एक वचनी, कृष्ण अनेक वचनी. राम एक बाणी, कृष्ण अनेक बाणी. राम एक पत्नी, कृष्ण बाबा बाबा. एक जण मला म्हणलं असंच काल्याच्या कीर्तनामध्ये, कीर्तन झालं बैठकीमध्ये बसलो मी, जाऊन आलं पाया पडाय. महाराज बोला, कृष्णानं किती केल्या? पहिला शब्द, कृष्णाने किती केल्या? मला 16,108 केल्या. मग 16,108 जर कृष्णाला याला परवानगी आहे, मग आम्हाला 1-2 करा. इथे एके संगत भानगड लागली. अरे बाबा, कृष्णाने 16,108 बायका केल्या हे दिसतंय आणि 12 गाव अग्नी गिळला तेव्हा ते दिसत नाही. आम्हाला पूजा करता करता, देवाची पूजा करता करता उद्बत्तीचा चटका जर लागला है ना, 12 गाव अग्नी गिळला होता ना तो. आणि गोवर्धन पर्वत तो त्या कृष्णाने कशावर उचलला होता? किती? फक्त एका करंगळीवर. ऐका, आणि हा कृष्ण 16,108 बघून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. आता ऐका, कृष्णाचं चरित्र सांगितलं, रामाचं चरित्र सांगितलं, म्हणून तुकाराम महाराजांनी 450 वर्षाखाली गात्यामध्ये लिहून ठेवलेत, रामाचं चरित्र आचरणात आणा, रामाच्या चरित्राकडे बघून जीवनामध्ये वागण्याचा प्रयत्न करा आणि कृष्णाच्या जीवन चरित्राचं फक्त चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. कृष्ण कुठं आला? मथुरेत आला. मथुरेतून सांगितलं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते. मग कृष्ण त्या मथुरेतून गोकुळामध्ये गेला आणि गोकुळामध्ये कृष्ण गेल्या गेल्या त्या गोकुळामध्ये एकदम चरित्र बदललं. त्याच कृष्णाचं त्या गोकुळामध्ये स्वागत करायला लागले. स्वागतम कृष्ण. टाळी वाजवा सर्वजण, वर हात करून.
कार्यक्रम महाराष्ट्रभर बघलाय, महाराष्ट्रभर सर्वाकडे फिरवा कॅमेरा. वा 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 टाळकरी शाबास. स्वागतम कृष्णा. बोला बोला बोला. स्वागतम. हा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा. बोला. स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा. वा 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 वा. स्वागतम कृष्णा. स्वागतम कृष्णा. बोला बोला. ओ स्वागतम कृष्णा. स्वागत झालं. आता जसं रामाचं तसं आपण गुढ्या उभारणार आहे, त्यात रांगोळी टाकणार आहे, सडा कार्यक्रम करणार आहे, तसं कृष्ण गोकुळामध्ये आल्यानंतर स्वागत करू लागले. गोकुळामध्ये प्रसन्न वातावरण झालं. बघा, ज्या देवाचं फक्त आपण इथं नामस्मरण करतोय, ज्या देवाच्या नावावर आपण टाळ वाजवतोय, ज्या देवाच्या नावावर आपण कीर्तन करतोय, ज्या देवाचं आपण फक्त नामस्मरण करतोय, तर किती आनंद आहे. आणि साक्षातच तो कृष्ण परमात्मा जर तिथं जर गोकुळामध्ये आला असेल तर त्या गोकुळचं काय वर्णन करावं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. कशामुळं? त्या गोकुळातल्या सुखाला अंत लागला नाही, पारला नाही. कशामुळं? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणार. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, गोकुळामध्ये आनंद झाला. झाला गोकुळामध्ये आनंद, पण ते जन्माला आल्या आल्याच हे कृष्ण काय करू लागला? रडलाला म्हण. रडलाला म्हण. रडलाला का रडलाला? आपण बी काही हसत आलो का काय? आपण बी रडतच आलो ना. नंतर पुढे मोठा महाराज झाला, नंतर कोणी झाला, काही झाला, पण येतेच रडतच यावं लागते है ना. रडत रडत रडता. पण ते देव एखादा मोठा माणूस रडतो ना, एखादी मोठी व्यक्ती रडते ना, तर रडण्याच्या पाठी चाले की मलाही काही कळणार गेले. कशा पाय व्हाले की काय नाही की काय झालं. सारखं रडलाले. अगं त्याला काही दूध वगैरे पाजवायचे, पाजवून बघितले. काही खेळायला द्यायचे होते, खेळायला दिले. काही हे झोके द्यायचे. अगं संगत केले गे. रडते माझे बाळताने भरपूर केले. याचं काही रडणं लागत नाही. हा, एक म्हातारी आली. म्हातारी काय लोक तुम्ही कृष्णाचं रडणं थांबना गेले. कसं ग थांबना गेले आत्याबाई? भरपूर प्रयत्न केलो. हा, कस काय? अगं कुणाची तर दिष्ट फिष्ट लागली असेल ग. ते दिष्ट लागायचं होतं मी. ते पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न कती प्रभा. हे रडला लागले. मग यशोदेना म्हणलं, ती म्हातारीने म्हणली असं नाही, कुणाची तर दिष्ट लागली असेल. बरं मग काढा दिष्ट, आणा आता मिरच्या बिबे काही तसं नाही म्हणले. त्या कृष्णाला इकडे आणा. पाळण्यातून आणलं, उभा करा. त्याला उभा केलं. म्हातारीनं म्हणली एका गवळीला म्हणली, तू काय गाईच्या गोठ्यामध्ये जा. कशाला? पवटान म्हणली शेणाचा. कृष्णा म्हणला म्हातारी खाऊ घालती म्हणाव. पवटा आणला शेणाचा. एक बकेट भरून पाणी आणलं. त्या पाण्यामध्ये ते शेण कालिवलं आणि त्याला इकडे उभा केलं. कृष्णाला अंगणामध्ये उभा केल्यानंतर ते सड्याचं पाणी केलं ना, म्हातारीने समजा त्याच्या अंगावर टाकली. ती बी बिचार काय म्हणणार, कशाला म्हणते, त्याला आवडते गाय ना, त्याला गाय आवडते. ती काय म्हणणार गेली. शांत बसलं. तरी बी काही रडणंच आणणार. सारखंच रडू लागलं. सारखं त्याचं रडण्याचं काम वेगळं होतं कार्य. तर देव अवताराला आला म्हणून, माझा ईश्वर अवतारला, देव अवताराला आलाय म्हणून हे भगवान शंकर महादेव कैलास पर्वतावर महादेवाला कळलं. आणि कैलास पर्वतावर महादेव साक्षात गोकुळामध्ये कृष्णाला भेटण्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आलेला आहे. दर्शनासाठी. पण त्याला आतमध्ये सोडू देत नव्हते. कारण का? ते भगवान शंकराचं ते रुद्राक्षाच्या माळा, ते भस्म लावलेलं, ते हत्तीचं कातडं, वाघाचं कातडं पांघरलेलं, सर्व हे केलेलं. असं फक्त 2 डोळेच उघडे तेवढे. गळ्यामध्ये ते पांढरा गुलाबाचा हार. गुलाबाचाच होता का? नागाचा. आणि ते भेटायला आलाय तिकडे, कृष्णाला भेटायला. आतमध्ये कृष्ण सोडू देत नाहीत. भरपूर प्रयत्न केले. एक गवळण म्हणली यशोदेला, यशोदे इतके आपण प्रयत्न केलेत पण ह्याचं रडणं थांबना गेले.
एक कोणतर महाराज दिसालाय का दरोजावर आलाय, सकाळपासून थांबलाय, त्याला तर काही विचारावं जाऊन काही देते का बघा. यशोदा 2-4 गवळणी आल्या आणि त्याला विचारलं महादेवाला, हा तुम्ही कुठून आला म्हणले. आम्ही तिकडून लांबून आलो, झाडीतून. बरोबर, झाड लांबून आलो. बरोबर, काय करता तुम्ही. काय नाही, कीर्तन भजन प्रवचन देवाचं नामस्मरण ह्याच्यानं काही. बरं 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 बरं. मग तुम्हाला काही बाहेरलं झालेलं काही हे बाहेरलं फिरलं झालेलं कळत असेल. आता मला म्हणतात लोक गेल्या, तुम्हाला बाहेरलं झालेलं कळतंय म्हणून. आता काय त्याच्यात कळते डोंबलं. बाहेरलं झालेलं कळतात. महादेवाला म्हणले तुम्हाला बाहेरलं फिरलं झालेलं कळतात. महादेवानं म्हणलं बाहेरलं झालेलं काही कळत नाही, पण मधी झालेलं कळतंय म्हणलं. मधी कोण होता. कृष्ण होता ना, मध्ये कृष्ण होता. कृष्ण, मग कृष्ण तुम्हाला मधलं जर कळतंय तर आणा ना मग त्याला. महादेवानं म्हणलं काय करू, डॉक्टर बाहेर आणि पेशंट मध्ये आहे म्हणलं, पेशंटला घेऊन या. यशोदा गेली त्या कृष्णाला पाळण्यातून घेतली, महादेवाच्या हातात दिल्या. ऐका, महादेवाच्या हातात दिल्यानंतर महादेवाची दृष्टी कृष्णावर पडली, कृष्णाची दृष्टी महादेवावर पडली. इथं हरिहराचं मिलन झालं. म्हणून आपल्या संप्रदायात हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडीसा. अहो वरी समधी एकच राहत्यात हो. होय महाराज, वरी समधी एकच आहेत. महादेव एकच आहे, कृष्ण एकच आहे, राम एकच आहे. वरचे समजे आता बोलू का कशाला, आता ओळखून घ्या तुम्ही. आता कशाला बोलू आता एवढं खाली. आता वरी समधी एकच राहतात, फक्त आपल्या खाली भांडणार. गल्लीमध्ये दिल्लीमध्ये एकच चालते सर्व. मग ते महादेवाची आणि कृष्णाची भेट झाली, दृष्टी झाली, हरिहराचं मिलन झालं आणि कृष्ण मात्र गाल्यातल्या गाल्यात हसू लागला. महादेव निघून गेले. कृष्ण आता कृष्णाचं आता भविष्य बघायला एक ब्राह्मण आला. कोण, महाबळभट. कंसानं पाठवून दिलं तर मला भरपूर काल्याचं कीर्तन बोला वाटते, पण काय करू, टाईम नाही महाराज. का तिकडून आल्या मला ऑर्डर आता तिकडून. आता होय महादेव पंक्ती बसले आहेत का, करा चालू काय करू द्या. आमचं इकडं चालतं, त्यांचं तिकडं चालतं चालतं. मग ते महाबळ भटाला पाठवून दिलं तर कंसानं त्या कृष्णाला मारून येण्यासाठी. महाबळ भट गेला, ब्राह्मणाचा वेश घेतला, पंचांग घातला, गळ्यात माळ घातली, जानवं घातलं आणि कृष्णाचं भविष्य बघाय गोकुळामध्ये गेला. कंसानं पाठवून दिलं त्याला मारायला. यशोदेच्या दारावर गेलं, ब्राह्मण दिसायला. बघितली यशोदेने म्हणली ब्राह्मण आहेस का. हो ब्राह्मण आहे. कशासाठी. भविष्य बघायला आले. मग बघा भविष्य. कृष्णाला हातात दिली, भविष्य बघू लागले. भविष्य पाहता पाहता महाबळ भटात राक्षस होतं, ब्राह्मणाचा वेश घेऊन गेलता. त्या महाबळ भटानं म्हणलं यशोदेला, यशोदे काय पोरग बरोबर निघालं नाही का ग. हे पोरग बरोबर नाही बघ. हे बरं बरं बरोबर लय पोरग निघणार आहे बघ. लय पोरग सत्यानाश करणार आहे बघ. करणारच आहे काय, वाईट लोक आता सत्यानाशच करणार आहे की. मग ह्याला काय करायचं आता. काहीच नाही. यशोदे लहान हाय तोपर्यंत त्याची जित्तगार करून पूर म्हणला. अरे अबो आपण कृष्णानं म्हणला लयच बोलाले म्हणला ह्याला. आणि देव काय करतंय, काही मोठे मोठे कामं काही माणसं काय करतात, मोठे कामं स्वतः करतात आणि छोटे छोटे कामं नौकर राखून करून घेतात. छोटे छोटे काम मोठे काम. कृष्णानं म्हणला आता असं जमत नाही म्हणला. हे महाबळ लय बोलाले म्हणला. कृष्णानं घरातल्याला परवानगी दिली, कोणाला बेलण्याला. ते यशोदेनं पोळ्या लाटून बेलनं ठेवली होती. आधी ह्याचं तोंड बंद करावं म्हणलं. तोंड बरं. लई साधू संताची निंदा करू राहिले, देवाची निंदा करले की देव मुक्क करते बघा. देव मुक्क करते बोलत जाऊन. मग त्यानं काय केलं, त्या कृष्णाने आर्डर दिल्या ते महाभट लई बोलत होतं. भट असं बोलता बोलता बेलण्याला परवानगी दिली. बेलनं जे पळालं आणि त्याच्या तोंडात जे माईक जाऊन बसलं ना पेट, बोलणंच बंद केलं त्यानं. बोलणं बंद झालं तर लगेच पोळी पाट आला म्हण. पोळी पाट आला की लगेच पाठीवर जाऊन बसला म्हण. हे होतंय म्हणेपर्यंत लगेच ते काटवट आले म्हण. आताच्या मुलीला सध्याच्या सुनेला काटवट म्हणे कशाला म्हणते सांगा बरं. काटवट काय म्हणतात, हे तुम्ही पहिल्याच्या म्हणून जमले. ते काटवट जर म्हणलं आताच्या सुनेला, हे काय लावलंय वटवट म्हणते. काटवट आलं का लक्षात. मग ते काटवट बेलणं फिरलं पडलं. आता महाबळ मटवळ घराच्या बाहेर पडला आणि बाहेर जाता जाता पळत जाता त्या महाबळ भटाच्या अंगावरलं जानवं
म्हण. काय झालं की पुढे मला पुढचं म्हणाय ना जानवं तुटलं धोतर फिटले डॅश डॅश गाड्याला जागा तुम्ही बघा. हे फजिती झाली. मग महाबळवट निघालं पळत. देवाला कृष्णाला त्याला तिथं मारता आलं असतं पण कृष्णाने मारलं नाही. का? कृष्णाने विचार केला राक्षस कासना डुप्लिकेट कासना माझ्या वारकऱ्याचा वेश परिधान केले, गळ्यात जानवं घातले, माळ घातली आहे, धोतर घातले आणि ते माझ्या वैष्णवाचं वारकऱ्याचं शृंगार आहे. म्हणून कृष्णाने विचार केला कसलं कासना पण वारकऱ्याच्या विषयात आले ना जाऊ द्या ह्याला द्या सोडून. बकळ झालं म्हणलं. गेलं पळत गेल्या गेल्या कंस बघत होता. हा काय झालं? कसकत झाले काय का नाही बघा तुमच्या समोर जाऊ मला धोतर पिटलं. हा बरं झाली फजिती. लगेच पुतना मावशी राक्षसांना बोलवलं. पुतना मावशी तिला म्हणली कृष्णाचा काटा काढून येते म्हणली. गेली. तिनं काय होती राक्षसन होते, स्त्रीचं रूप घेतले आणि यशोदेच्या दार. यशोदे काय झालं? तुला मुलगा झालाय म्हण. हा झालाय. मग बघू दे. आणले आणि यशोदामध्ये गेली आणि कृष्णाचं काय केली तिनं तिच्या स्तनामध्ये विष भरून आणली होती. विष का? विष पाजनाच्या नाथानं बाजवावं आणि कृष्ण मरून जाते म्हणून. कृष्णानं जे धरलं आणि जे प्राशन करू लागलं पुतना मावशी म्हणाली सोड 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 सोड. कृष्ण म्हणला एकतर मी आधी कुणाच्या नादी लागत नाही, एकतर मी आधी कुणाला धरत नाही, एकतर कुणाच्या नादी लागत नाही आणि जे आले ते त्याचं काम केल्याशिवाय. एवढी पुतना राक्षसन होते. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात तो सनकादिकाचे निमाने सायुज्य संसुदितला पुतने ते विषाचे निस्तनपाने मारू आले. राक्षसन होते, स्तनामध्ये विष भरून आली होती कृष्णाला मारण्याच्या निमित्ताने. पण कृष्णाने तिला मोक्ष दिला आणि ज्या पुतना मावशी राक्षसला तिची चिता पेटवून दिली घराच्या बाहेर काढले तिचा अंगाचा सुगंध धुराचा सुगंध निघाला. का? कृष्णाचा स्पर्श झाला होता. विठ्ठल कृष्णाचा चरित्र उच्चार रांगत रांगत रांगू लागलं, बागुड लागलं, खिळ लागलं, उड्या मारू लागलं, भिंतीची माती उकरून खाऊ लागलं, भिंतीची माती उकरून खाता खाता. हा आता माती बन पोरायला बोललं वडज्या वाकड्या पेंद्या सुधा इमा चिमा गोद्या महाद्या पिंट्या दगड्या धोंड्या मधुमंगल सर्वांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर सर्व गोपाळानं म्हणलं पोरांनो काय तुमच्या घरी तर गायी भरपूर दिसाल्यात, दूध भरपूर दिसाले, लोणी भरपूर दिसाले, तूप भरपूर दिसाले, एकेकाच्या घरी हजार हजार गायी आहेत पण तब्येती कशा अशा होत चालल्या तर तुमच्या वरचीवर कुणाला बी डेअरी दिसना गेल्या कुणाला बी नाही. तब्येती कशा काय करावं देवा? भरपूर घरी दूध निघाले पण काय करावं? दूध समजा विकायला चाललंय. पहिल्याचे लोक आपल्या घरी जेवढं दूध निघाले ते आपल्या डेअरीला देत होते. आपल्या घरी निघालेले दूध आपल्या डेअरीला. आता जेवढं दूध निघाले डेअरीला नाही आता डेअरीला चाललंय. मग कृष्णानं म्हणला असं चाल ना तर आपण चोऱ्या करून खाऊ म्हणला. आता चोऱ्या करायला निघाले. घरामध्ये गप्पे शांत वातावरणामध्ये रात्रीच्या सुमारात जायचा, कृष्ण गोपाळांमध्ये घेऊन जायचा आणि त्या गोपाळांना सांगायचं तिथं मडक्यावरती ठेवलेलं आहे तुम्ही एकूण एकावर उभा म्हणायचे, सर्वाला एकावर करायचं आणि कृष्णवरी थांबायचा आणि कृष्ण त्या मडक्याला असा ठोका मारायचा आणि कृष्ण तोंडवरी आ करायचा आणि आ केल्यानंतर कृष्णाचं तोंड भरल्यानंतर हे बरोबर तोंडातून होटातून इकडे वगळी येऊ लागले, अशा दोन्ही कोपराला येऊ लागले. कृष्णानं म्हणलं आता काय करा? वाहती ते धारा झाले दोहीचा पोपरा. घरामध्ये गेला चोरी करत होत्या, भांडे उलाली यशोदेच्या दारावर. एक गवळण म्हणले यशोदे तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग बाई म्हणली. कृष्णाला काहीतरी सांग. काय झालं ग? काय नाही म्हणले गवळणीच्या घरात गेले दही दूध खाली हे केलं. तुझ्या घरात आलता का? नाही. यशोदेनं म्हणले तुझ्या घरात आल्यावर बोल म्हणली, उगं तसं बोल नको. आणि मुद्दाम कृष्णाला म्हणला तुझ्याच घरी येतो म्हणला रात्री, तुझ्या घरी. बघ यशोदे कसं बोलतोय, माझ्या घरात येतो म्हणतोय. हा तुझ्याच घरात कधी येतोस? बघ येऊन जातो म्हणला.
तिनं म्हणली मी माझ्या मामाला काय करते, बाहेर झोप येते म्हणली आज. आणि बरेच जणांचे मामा बाहेरच झोपायला जाता, मामामध्ये नाही जाता. तिनं दुपारा म्हणली मामा यशोदेचं पोरग ते कृष्ण दुपारी धमकी दिले, रात्री येतो म्हणले, तुम्ही बाहेर झोपा, मध्ये झोपू नका म्हणले. बरं बरं. म्हातारं बाहेर झोपलं. रात्री 12-1चा टाईम, थंडगार थंडी पडलेली, ऊनचं असं शेंक्यावर ठेवलेलं. बरोबर रात्री 12-1 वाजता आला कृष्ण, आला गोपाळ आले. आणि आल्यानंतर बघितले म्हातारं बाहेर झोपलं होतं. कृष्णामध्ये जाऊन दही दूध तुपलून खाल्लं आणि खाऊन येता येता 15 दिवसाचं शिळं ताक होतं, ताकाचा डेरा उचलला आणि बाहेर कोण झोपलं होतं, म्हातारं. आणि म्हातारं बी कसं झोपतं, झोपीचे लय प्रकार आहेत, मला लय सांगा येते पण टाईम नाही म्हणून मी शॉर्टकट घालोय. हां, आणि मला जावं लागतं. रात्रचं एक कीर्तन असतंय, लगे काल्याचं एक कीर्तन असतंय. आणि ते मध्यंतरी उठल्यानंतर काही जणांच्या झोपी बघा, तोंड तर उघडं आणि डोळे झापलेले, ही एक प्रकार. काही जणांचे फक्त डोळे उघडे आणि काही जणांचे डोळे बी उघडे, गेलंय बी कळणार आणि काय बी कळलं असं झोप. ते म्हातारं बरोबर तोंड आ करून झोपलं होतं. कृष्णानं ते घेतलं ताकाचा डेरा आणि म्हाताऱ्याच्या बरोबर तोंडावर मारल्या ताकाचा घोट जे म्हाताऱ्याच्या तोंडात गेला, म्हातारं जाग्यावर आईस्क्रीम निघाले, गेले जिकडे तिकडे गेले. दुसऱ्या दिवशी गळून आली, यशोदेला सांगली. यशोदा म्हणाली कृष्णाला, कृष्णा मी तुला ताकीद करून सांगते, चला 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 चला. बोला बोला. एका घरामध्ये गेला, दार बंद, असं दारापुढे गेले, दार बंद केलेलं होतं. कृष्णानं म्हणलं पेंद्या गवळीन दार बंद करून झोपले. अरे कसं जायचं आता मध्ये. कृष्णानं म्हणला, आपलं पेंद्यानं म्हणला, तुला मंत्र येतात की म्हणला दार उघडायचे रे, मंत्र म्हण. मग कृष्णानं म्हणला मंत्र म्हणतो, तर काय करा तुम्ही डोळे झापा. तुम्ही नाही बरं का, तिथले बरोबर डोळे. दार निघालं का मध्ये गेले, दही दूध तुपलोनी खाली खाऊन येता आता जे दार निघालं होतं ते दार आणखी फिट बसलं. मग कृष्णानं म्हणला पेंद्या बाहेरून मध्ये आलो, आता मधून बाहेर जायचंय, दार तर लागलंय, आता मध्ये आलो, बाहेर कसं जायचं. पेंद्यानं म्हणला मंत्र म्हण की म्हणला. कृष्णानं म्हणला अरे बाहेरून आतमध्ये यायचे मंत्र येतात रे, पण आतून बाहेर जायचे मंत्र येत नाही मला. नाही म्हण मंत्र. बरं म्हणतो, डोळे झापा, सर्वांनी डोळे झापा. माझा मंत्र उघड पडता कामाने डोळे झापून घ्या. सर्वांनी डोळे झापलो. पेंद्या थोडा चॅप्टर होता भाऊ, सुदर्शन भाऊ, पेंद्या चॅप्टर होता. त्याला काय केलं, सर्वांनी डोळे झापले आणि पेंद्यानं मात्र असे दोन असा हात केला आणि 2 बोटाची सांड ठेवला. काय करते म्हणला, बघू तर म्हणला. सर्वांनी केल्या मंत्र म्हणले, सर्वांनी हात झापून घेतले. ते बरोबर कृष्णावर विश्वास ठेवून पेंद्याच्या मनात थोडा संशय आला, डोळे असं केला होता. बरोबर मंत्र म्हणले, दार निघालं, समधे बाहेर पडले. ह्यानं फक्त सापडला मध्ये, समधे सापडला आणि सापडल्यानंतर लाईट बंद झाली. आता मला सांगा, 10 माणसं हॉटेलमध्ये गेले,
10 माणसं हॉटेलमध्ये गेली, जेवायची ऑर्डर दिली, आटम आले, जेवण झालं, सर्व झाले आणि गपचूप जेवण केले आणि 9 जणांनी हात देऊन बाहेर आले. हॉटेलमध्ये गेल्यानंतर 10 माणसाने 9 जणांनी जेवले आणि बाहेर आले. आता एवढे जेवल्याचं बिल कुणं सारावं लागल? हां, पाठीमागं शिल्लक आहेत ना. कृष्णानं म्हणला पेंद्या एवढ्याचं बिल देऊन बाहेर ये म्हणला. आता आणि पेंद्या दार बंद झाला, तिकडे सांदीकडे गेल्यानंतर ते उतरून जे होते ना गाडग्याचे, आता कुठं उतरून राहिले आता आणि कशाचे ते खळ उतरून पडलं. आलं की ग माय म्हणल्या लगेच गवळण गेली. पेंद्याला धरून जावा मार. इतका मारला बाहेर आल्यानंतर कृष्णानं म्हणलं पेंद्या कुठं लागले र? लय लागले रे, इकडे लागले तिकडे लागले. कसं काय लागलं? कृष्णानं विचारलं पेंद्याला, खरं सांग, मी तुम्हाला तुमच्या डोळ्यावर असे हात झापून घ्या म्हणलो होतो का? म्हणलो होतो. मग समद्याने घेतले होते. तुझ्या मनात काय आलं तर सांग. हे आहे का? तुमच्या मनातलं मला कळत नाही, माझ्या मनातलं तुम्हाला कळत नाही, पण माझ्याही मनातले तुमच्याही मनातलं त्या देवाला लय कळते. ध्यान ठेवा. न सांगता कळे अंतरीचे गुज. कृष्णानं मला सांग, मी तुला दोन्ही डोळ्यावर हात झापून घे म्हणलो तर तेव्हा तुला काय वाटलं? पेंद्यानं म्हणला मला तुझ्याविषयी संशय आला होता. बरं ह्या संशयानंतर एवढा मार खावं लागलं म्हणलं. म्हणून माऊली म्हणतात, मनोनी संशयावनी थोर, अनेक पाप नाही घोर, विनाशाची वाघोर प्राणी असे. असं चरित्र होऊ लागलं, खूप चरित्र होऊ लागलं. माऱ्या होऊ लागल्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा चरित्र करत त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराला विचार, महाराज भुपजोन या पुढती येऊ काला खाऊ दही भात म्हणता, जिथं वैकुंठ स्थान आहे, जिथं वैकुंठात राहता तिथं काला नाही का? तुकाराम महाराज सांगतात, सध्या जे MIDC लोणी विठ्ठल महाराज सांडोळकर महाराजांच्या जे मठात जो सप्ताह चालू आहे, जे काल्याचं कीर्तन चालू आहे, जे दही भाताचा काला होणार आहे, अरे हे वैकुंठात नाही, वैकुंठात नाही, हे काला वैकुंठात नाही, कीर्तन भजन वैकुंठात नाही, सप्ताह वैकुंठात नाही, काही नाही. म्हणजे वैकुंठातले स्वर्गातले वैकुंठित्व ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आता पुढे चला, मी बोलतो महाराज, जो वैकुंठात जो काला नाही तो काला दही भाताचा काला आता आपण इथं खाणार. बरं, तो दही भाताचा केलेला काला तुम्ही एकटेच खाणार का दुसऱ्यांना देणार? महाराज म्हणतात, आमचा संप्रदाय तसा नाही. अप्पलपोट्या संप्रदाय नाही. आपणच पोटभर जेवावं, आपणच त्रत्वाची ढेकर द्यावं आणि आपल्या पुढच्या लोकांनी उपाशी राहावं, हे आमचा संप्रदाय नाही. आमच्या संप्रदायामध्ये कसं आहे, आपण बी खायचं आहे आणि पुढच्यांनाही खाऊ घालायचं आहे. आपण बी जेवायचं आहे, दुसऱ्यालाही जीव घालायचं आहे. आपण जेवून जेवी लोका, संतन पण करी तुका, एकमेका देऊ मुखी सुके घालू हुंबरी. आम्ही दही भाताचा केलेला काला आम्ही दुसऱ्याच्या मुखामध्ये भरणार आणि दुसऱ्याच्या हातानं जेवणार. आणि तुकाराम महाराज म्हणतात, हा काला कुठं केला, हा सप्ताह कुठं केला तर पंढरपूर तीर्थक्षेत्र. तुका म्हणे वाळवण बरवे नीट विठोबार टाळी वाजवा. जय जय बार कुमार, जय जय बार कुमार. कुंडली गवरदा ज्ञानदेव सद्गुरु श्री विठ्ठल महाराज की अवधूत चिंतन. मुबारक माय जय जय मुबारक वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे चुकाचे.
असं चरित्र होता होता यशोदेने सांगितली कृष्णाला, बाबा खोड्या नको करू माझे बाबा, आता खोड्या करू नको कृष्णा, तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कारण का बाबा, का घरी जाऊ नको, का खोड्या करू नको, टाइम झाल्यावर बाबा 3 वाजल्यात आणि जर लोकांच्या घरात चालल्यावर किती टाइम जाईल तुझा. आता खोड्या करू नको, आता लोकांच्या घरात जाऊ नको, चोऱ्या माऱ्या करू नको, आता बाबा तिकडे लोकाला प्रसाद घ्यायचा आहे, प्रसादाला सोड कृष्णा. यशोदा म्हणाल्या कृष्णाला, बरं का मला नाही सोड, आता खोड्या सोडून दे, एकमेका देऊ मग की सर्वांना खाऊ पिऊ घातलं सर्वांना. यशोदेने सांगितली, गायी घेऊन गोपाळ घेऊन सर्व रानात निघाले. कृष्ण निघाला, गोपाळ निघाले, गायी तिथे सोडल्या चारायला, गायी चरू लागल्या, गायी चरून चरून रवंत झाल्या. कृष्णाला म्हणलं, गोपाळाने म्हणले आम्हाला भुका लागल्या, सर्वांच्या शुद्रे एकत्रित केल्या. कृष्ण परमात्म्याने सर्वांना तो काला वाटला आणि काला खाल्यानंतर सर्व गोपाळांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या नामाचा जयघोष केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की, सद्गुरु श्री विठ्ठल महाराज की जय. सप्ताह संपला झाला. असा हा गुरुरे बाबांचा सप्ताह, बाबांच्या आशीर्वादाने, बाबांच्या प्रश्न हा कार्यक्रम भव्य तथा दिव्य सर्वांनी पार पडला. सर्व भावाचे, सर्व 4 राज्यातले भावी भक्त शिष्यमंडळ परिवारला आहे, सर्वांना वंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. बाबांच्या सप्त्यामध्ये ज्यांची कुणाची नाश्त्याची पंगत असेल, नाश्ता देणारे असतील, दुपारच्या पंक्ती असतील, संध्याकाळची पंक्ती असतील, कुठली भक्त असतील, आपल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आपलं समस्त ग्रामस्थांचं लोणीचं याचं महाप्रसादाचं जेवण सांडोकर महाराजांच्या या दरबारामध्ये, विठ्ठल महाराजांच्या दरबारामध्ये हा कार्यक्रम सोहळा पार पडला. आणि तो सोहळा पार पडत असताना हो तर एकमेका सहाय्य करू, खासदार साहेब येतात म्हण, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. शांत राहा थोडा वेळ. झालं आता कीर्तन झालं म्हणजे की झालं. पाठीमागीलच्या महिला थोडं शांत बसताव का. पुढल्या वर्षी आपल्याला सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या मदतीनं हा आपल्याला पुढल्या वर्षी सोहळा पार पाडायचा आहे. सप्त्याची तारीख आहे 1 जानेवारी 2025. तारीख नोंद आजच करून ठेवा. आणि सप्ताह येण्याच्या अगोदर तुमचा कुठला प्रवास, तुमचं 4 धाम कुठला असं लिहायचं असेल अगोदरच करून घ्या. आणि त्या कार्यक्रमाला, त्या सोहळ्याला मात्र आवर्जून उपस्थित राहा. मी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो, ऐका, शेवट 2 मिनिट बोलतो. परमपूज्य गुरुवरे महाराजांच्या चरणी विनंती करतो, प्रार्थना करतो, वंदन करतो. बाबा, हे तुमच्या सर्व हा शिष्यमंडळ परिवार, हे तुमचा संत भक्त परिवार, या सर्व भक्त परिवारांना, या शिष्य परिवारांना तुमचा असाच आशीर्वाद यांच्या पाठीशी असू द्या, अशीच कृपा तुमच्या पाठी असू द्या. तुम्ही असंच पुढल्या वर्षी बहुसंख्येनं, आनंदानं, प्रेमानं, श्रद्धेनं पुढच्या वर्षी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहा. इथं 1 रुपयातून आपल्या मठाला काही जमीन नाही, आपल्या मठाला काही कुठली संपत्ती नाही, आपल्या मठाला कोणी. मला बरेचसे महाराज म्हणतात, इथं कीर्तनाला आलेले महाराज म्हणतात, महाराज एवढा मठ भव्य दिव्य आहे, एवढा मठ सुंदर आहे, हां एवढा मोठा भव्य दिव्य सुंदर आहे, एवढा मोठा मठ आहे. पाठीमागे प्रसाद का वाटाला तुम्ही आता. बसा बसा. या मठाला जमीन किती आहे, या मठाची संपत्ती किती आहे. मी त्यांना सांगितलं, या मठाची संपत्ती, या मठाची जमीन, या मठाचं वैभव फक्त हो का हे संपत्ती आहे, हो का हे संपत्ती, हे वैभव आहे. हे माझ्या पुढं बसलेले, पाठीमागं कीर्तनात श्रवण करत असले, आजूबाजूला जिकडं तिकडं बसलेले, शब्द बाबांचे ऐकत असलेले, माझा शब्द कानावर पडत असलेले, हे महाराजाची संपत्ती आहे, हे महाराजाचं वैभव आहे, हेच महाराजाची जमीन आहे. याच्यापेक्षा महाराजाचं दुसरं काहीच नाही. आणि दुसरी संपत्ती येईल जाईल करील, पण हे खरात महत्त्वाची संपत्ती आहे. माझं सर्वात महत्त्वाचं वैभव सांगू, तुम्ही सर्वजण मिळून दरवर्षी इथं येतात, भरभरून दान करतात, भरभरून सिद्ध करतात, म्हणून हा कार्यक्रम होतोय. तोच कार्यक्रम पुढच्या वर्षी आपल्याला सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या कृपेनं, सर्वांच्या सहकार्य पार पडत. ऐका, आता कीर्तन झाल्यानंतर
व्यवस्थिशीर बाहेर जा, व्यवस्थिशीर महाप्रसाद घ्या, दम्मान जा, घाई गर्दी करू नका, शांत जा. आणि घरी गेल्यानंतर सुखरूप पोचल्यानंतर एक फक्त मला फोन करा. ज्ञानेश्वर महाराज म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, शेवट लोणी चाल, लोणीची चाल, लोणी. प्रसाद कुणी वाटू नका. काला कोणी वाटप करायचं नाही. आत्ताच हंडी फोडल्याशिवाय काला वाटप करायचं नाही. सर्व बाकीचे बसून घ्यायचं. बसून घ्या बायांनी, सगळेजण बसून घ्या जाग्यावरती. सगळ्याला काला भेटेल, कुणीही गडबड करू नका. जाग्यावर बसून घ्या. आता
बसून घ्या सर्वांनी. प्रसाद जागेवर मिळेल. प्रसाद वाटा.